जास्त प्लेयर आमचे बॅटिंगला साईन जरा बॉलिंग अटॅक आमचा खूप चांगला होता, त्याच्यामुळेच बहुतेक गेम आम्ही सगळे बॉलिंग अटॅकवरच काढले. खूप खूप चांगला हंगाम जर विचार केला अमोल, चला ठीक आहे, लाईनअप्स मध्ये उभं राहायचंय. थोड्याच वेळात आपण त्या ठिकाणी प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीला सुरुवात करणार आहोत. अर्थातच गेली 2 दिवस काल आणि आज सर्वच खेळाडूंनी एक चांगल्या दर्जाचं खेळ सादर केलं. अथक मेहनत, अथक परिश्रम, जिद्द घेतली आणि त्या जिद्दीच्या जोरावरती अर्थातच 4 संघ त्या ठिकाणी टॉप 4 मध्ये गेले आणि तदनंतर जर विचार केला तर 2 संघ फायनल मध्ये दाखल झाले. त्यामधील स्मिथ 11 संघ निश्चितच त्या ठिकाणी ज्यांनी बाजी मारली. पण या सर्वच संघांचं खेळाडूंचं वैयक्तिक पारितोषिक देखील देऊन आपण त्या ठिकाणी त्यांचा गुणगौरव करणार आहोत. थोड्याच वेळात अनेक मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावरती आपण पाहतोय. सन्माननीय मनसेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्रजी गायकवाड साहेब, त्याचबरोबर ती सन्माननीय मेहता साहेब, त्याचबरोबर ती संतोषजी मोरे साहेब, महेंद्र वाडवल साहेब, आमचे शेडगे साहेब देखील पाहायला मिळतील. रणपिसे साहेब आहेत, सुतार साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतील आणि दोन्ही पंच, त्याचबरोबर ती आमचे असोसिएशन कमिटीचे सर्व पदाधिकारी, त्यांनाही विनंती असेल आपणही या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. श्री शिवछत्रपती ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सन्माननीय अध्यक्ष अजयदादा नाडकर, त्याचबरोबर ती उपाध्यक्ष सदस्य खजिनदार स्वप्नीलजी, आपणासही विनंती असेल आपणही व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. थोड्याच वेळात त्या ठिकाणी हा प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी आपण साकारणार आहोत. निश्चितच त्या ठिकाणी नितेश मालोरे यांच्या अंगा खांद्यावरती आपण गुलाल पाहतो, म्हणजे 14वी ट्रॉफी ही भांदरे संघाकडे आली आहे. हॅलो, या ठिकाणी व्यासपीठावरती अनेक मान्यवर आहेत. मी सन्माननीय मनसेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्रजी गायकवाड साहेब यांना विनंती करतो की उपस्थित आमच्या सर्व खेळाडूंना 2 शब्द मार्गदर्शनपर व्यक्त करावेत. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आज झालेल्या ह्या SCLPL या क्रिकेट स्पर्धेमध्ये शेवटचा खेळ चालू होता, त्यावेळेस मी आलो. खरंच काही गोष्टी अशा असतात की जिद्द घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कसे उतरून आपला संघ कसा पुढे न्यायचा आणि कसं आपण हे पारितोषिक घ्यायचं, याच्याप्रमाणे मागासपासून तुमचं जे काय कॉमेडी चालू आहे त्याच्यावरती पण मला समजते की दिवसभरात कसे टुर्नामेंट, मला वाटतं कालपासून जे झालेलं आहे, कालपासून त्याच्यावरती अनेक क्रिकेटचे संघ येऊन गेले असतील. माझी या सर्व क्रिकेट प्रेमींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि असेच मोठे व्हा आणि पुढे खेळत जा. धन्यवाद. धन्यवाद सर. तर निश्चितच या ठिकाणी श्री शिवछत्रपती ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अर्थातच अजयदादा नाडकर या ठिकाणी व्यासपीठावरती आहेत. 8वं पर्व आहे. 8वं पर्व त्या ठिकाणी यशस्वीरित्या या असोसिएशननं पूर्ण केले. पण 9व्या पर्वामध्ये त्या ठिकाणी दाखल होत असताना आणखीन एक चांगली जबाबदारी त्यांच्यावरती देखील वाढणार आहे. या संपूर्ण SCPL ची सुरुवात आणि तदनंतर हा सांगता कशा पद्धतीने याची आखणी झाली होती. अर्थातच ही संपूर्ण स्पर्धा त्या ठिकाणी साकार करत असताना काय अडचणी आल्या आणि हे संपूर्ण पर्व श्री शिवछत्रपती ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचं या वर्षीच्या हंगामातील त्यांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान विभूतींना माझा पहिला साष्टांग दंडवत. आज शिवछत्रपती ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या प्रीमियर लीग या स्पर्धेचे आपण कालच उद्घाटन केला आणि आज त्यांचा समारोप होतोय. यशस्वीरित्या ही स्पर्धा संपन्न झाली आणि या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी आपण पाहिलात मुख्य मंचावर आमचे मित्र आणि मनसे जिल्हाध्यक्ष देवेंद्रजी गायकवाड असतील, आमचे मार्गदर्शक आमचं श्रद्धास्थान विजयभाई मेहता असतील, त्याचबरोबर देवेंद्र जाधव असेल, विनोद सुतार आहेत, अनेक अमोल रणपिसे आहेत, संतोष मोरे
या सर्वांचा आणि संघ मालकांचा सर्वात पहिला मी आभार मानतो, कारण तुम्ही या स्पर्धेत संघ घेतलात आणि त्यामुळेच ही स्पर्धा संपन्न झाली. विशेष या स्पर्धेचं आभार मानावे लागेल महाड पोलादपूरचे आमदार भरत गोगावले यांचे, कारण या स्पर्धेला पूर्णपणे टी शर्ट त्यांनी दिली आहे आणि म्हणून ही स्पर्धा एक पूर्ण संघाची जर्सी आपण पाहिली तर सर्वच रंगबेरंगी आणि स्पर्धेला एक रंगत आणण्याचं काम आमदार भरत गोगावले यांनी केलं. त्याचबरोबर या स्पर्धेला ज्यांनी ज्यांनी हातभार आर्थिक दृष्ट्या लावला, मग देवेंद्र गायकवाड जे असतील, सुवर्णताई जाधव असतील, बाबूशेठ खानविलकर असतील, सुभाष शेठ दाजे असतील, त्याचबरोबर आमचे मित्र जे आहेत रमेश मोरे असतील, अनेक मान्यवरांनी या संघटनेला भेट दिली. राजीवजी साबले असतील, ज्ञानदेव पवार असतील यांनी या संघटनेला भेट दिली. विशेष म्हणजे पत्रकारांनी देखील या स्पर्धा पाहण्यासाठी आले होते. लोकशाहीचे कोकणचे चीफ ब्युरो भारत गोरेगावकर असतील, कमलाकर ओहाल, मजिद अजिते, या तालुक्यातली ही मानाची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेसाठी सर्व मान्यवरांनी भेट दिली. गेल्या 2 दिवसापासून ही स्पर्धा सुरू आहे आणि आज त्याची सांगता जरूर होते. मात्र ही स्पर्धा कशा पद्धतीने केली पाहिजे तिची आखणी जी आहे ती गेल्या 15-20 दिवसापासून असोसिएशनचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून याची आखणी केली, त्याचं नियोजन केले. बॅनर कशा पद्धतीने असले पाहिजे, मुख्य मंच कसा असला पाहिजे, ग्राउंड कसा असला पाहिजे, स्पीकर कसे असले पाहिजे, याची परफेक्ट नियोजन पदाधिकाऱ्यांनी केला आणि त्याच्याच कारणाने ही स्पर्धा आज संपन्न झाली. जे संघ विजेते झालेत त्यांना मनापासून आभार आणि जे संघ असं अपयशी झालेत त्यांनाही शुभेच्छा. पुढील जो पर्व असेल त्याचा देखील आपण याच्यापेक्षा भव्य दिव्य करण्याचा संकल्प करूया आणि पुन्हा एकदा सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अजिश दादा. निश्चितच बऱ्याच मुद्द्यांना आपण हात घातलात आणि संपूर्ण सविस्तर या स्पर्धेबद्दल आणि या स्पर्धेची संपूर्ण रूपरेषा आपण त्या ठिकाणी अधोरेखित केली. या व्यासपीठावरती आणखीन एक मान्यवर आहेत आणि ते काल देखील या ठिकाणी या स्पर्धेला आवर्जून उपस्थित होते सुरुवातीच्या उद्घाटनीय सोहळ्याकरता. सन्माननीय श्री विजयभाई मेहता साहेब या ठिकाणी व्यासपीठावरती आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपणही या स्पर्धेच्या निमित्तानं एक मेसेज या संपूर्ण आमच्या खेळाडूंना द्यायचा आहे. जिल्हाध्यक्ष मनसे देवनजी गायकवाड तसेच या कार्यक्रमासाठी मला जे नियोजित बोलवलं आणि मला सांगितलं की भाई तुमचा आम्हाला सन्मान करायचा आहे आणि या निमित्त गाठून नाडकर्जींनी हा सन्मान मला दिला, त्याबद्दल मला पुन्हा असं वाटतं की आणखी ऊर्जेने काम करावं. डोळ्याच्या ऑपरेशनसाठी तो मला ऊर्जा दिली, त्यापेक्षा अधिक पद्धतीने करता येईल. मला नाडकर्जी सांगायचं की आपल्या टीमच्या मार्फत जर मला मदत दिली तर म्हसळा, श्रीवर्धन, उर्ली, निजामपूर या भागामधून सुद्धा आपले जे त्यांना असं वाटतं की आपल्या डोळ्यांचे ऑपरेशन्स व्हावी, जे आई वडिलांना ते ऑपरेशन त्या पद्धतीनं विनामूल्य होतील आणि आपल्या गरजू लोकांची जी इच्छा आहे ती पूर्ण होईल. आपण जो सन्मान केला, आज हे जे खेळाडू आहेत यांच्याकडे पाहून मला खूपच आनंद होतोय. मी माझ्या बालपणी अशाच पद्धतीने खेळत होतो. ते म्हणजे गायकवाडे सांगितलं की शेवटचा बॉल खेळत असताना मी इथं उपस्थित होतो. मला खूपच पाहायला मिळालं. खेळावृत्तीनं आपण त्यांनी सांगितलं होतं की खेळावृत्ती आपण दाखवलीत, कुठेही वादविवाद झाला नाही. पुढे बोलून माझे पूर्णविराम करतो. धन्यवाद सर. निश्चितच त्या ठिकाणी जर आपण विचार केला तर दृष्टीदाता या पुरस्काराने देखील आपण त्यांना सन्मानित केलं आहे. निश्चितच एक चांगलं काम त्यांच्या माध्यमातून केलं जाते. तर या ठिकाणी आपण गेली 2 दिवस आणि या स्पर्धेकरता लाभलेले आमचे मित्र मार्गदर्शक सन्माननीय बंटी जाधव सर यांना देखील विनंती करूया. सर, मागील वर्षी देखील आपण SCPL करता उपलब्ध झाला होतात, आमच्या GPL करता देखील या मैदानावरती आपण आलात. या वर्षीच्या हंगामात आणि 2 दिवसामध्ये आलेले अनुभव आणि त्याचबरोबर ते आमच्या येणाऱ्या या नवीन खेळाडूंकरता आणि सर्व सिनियर खेळाडूंकरता एक मेसेज या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या माध्यमातून. धन्यवाद सर. शिव
छत्रपती ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधील सर्व खेळाडूंना शुभेच्छा, तसेच व्यासपीठावर असलेल्या सर्व मान्यवरांचे मी माझं तालुका अर्थात महाड करून स्वागत करतो आणि उपस्थित सर्व खेळाडूंना एक विनंती करतो, आपण जो हा खेळ खेळताय, मी तुमच्या मंडळाचे कोण अध्यक्ष असतील, कोणी आणखी वरिष्ठ असतील, त्यांना विनंती करीन की किमान तुमच्या ह्या संघाचं मेडिक्लेम असावं. त्याला कारणही मी तेच सांगतो, तुम्ही मला बघितलात सगळेजण विचारतायत की सर तुम्ही लंगडताय का. मित्रांनो, असा सिमेंटच्या विकेटवर खेळताना मला लिगामेंटचा त्रास झालेला आहे आणि हे ऑपरेशन खूप मोठे असतात, 4, 3.5, 4, 5 लाखापर्यंत ऑपरेशन जातात. किमान आपण खेळत असाल तर इंडिव्हिज्युअल जे काय तुम्हाला लागणारे तुमचे मेडिक्लेम असतील ते किमान करून घ्या. कारण आता तुम्ही बघितलं ISPL सारखा एक मोठा प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळतोय आणि फक्त योगेश पेंडकर सरच तिथपर्यंत पोहोचलेत आपल्या रायगड जिल्ह्यातून. आणि मला वाटतं आशा असेल माझी की आपल्या या माणगाव तालुक्यातून एखादा खेळाडू आज शुभम खेळतो, पण बाकीचे जे संघ आहेत त्यातूनही एखादा प्लेअर चांगला ISPL पर्यंत पोहोचावा ही शुभेच्छा देतो आणि इथे रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. निश्चितच एक महत्त्वाचा मुद्दा आणि बऱ्याच वेळा आपण पाहिलंय की अनेक खेळाडू अशा इंजुरीजना सामोरे जात असतात आणि म्हणूनच खेळत असताना आपणही केअर घेणं फार गरजेचं आहे. आपण दिलेल्या सूचनेचं फेरविचार जरूर आमची कमिटी करेल आणि त्या ठिकाणी त्याच्यातून एक तोडगा काढण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितच करू. थोड्याच वेळा त्या ठिकाणी प्राइज डिस्ट्रीब्युशन आणि हा सत्कार समारंभ आपण करणार आहोत. उपस्थित आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते भरीव अशी कामगिरी प्रत्येक टीमनं केलं, आपलं योगदान देण्याचा प्रयत्न प्रत्येक टीमनं केला. पण विचार केला तर सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्यालाच त्या ठिकाणी हे यश मिळत असते. प्रथम आपण या स्पर्धेकरता लाभलेले आपले दोन्ही पंच आणि त्या पंचांचं आपण स्वागत करणार आहोत. मी बंटी जाधव सरांना विनंती करतो आपण व्यासपीठाच्या समोर यायचंय आणि त्यांचा सन्मान करण्याकरता व्यासपीठावरती मी विनंती करतोय. शेडगे साहेबांना विनंती असेल, शेडगे सर आपल्या शुभ हस्ते आपण त्या ठिकाणी बंटी सर यांचा आपण यथोचित सन्मान करायचा. या स्पर्धेकरता ते उपलब्ध झाले आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं त्याचबरोबर ती या स्पर्धेकरता आपले जहूर सर, मोहसिन सर आणि मासूम सर हे तिन्ही पंच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. अर्थातच मोहसिन सरांचा आपण त्या ठिकाणी यथोचित सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं करूयात. मी विनोदजी सुतार यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण पंचांचा त्या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. त्याचबरोबर ती या स्पर्धेला गेली 2 दिवस एक उत्तम गुणलेखक म्हणून आपल्या सर्वांना लाभले आणि ते तेजस वाडवल अर्थातच गुणलेखक म्हणून गेली 2 दिवस ते काम पाहत होते. तेजस वाडवल यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करणार आहोत. या तेजस्वी असा चेहरा आहे, क्या बात आहे. आणि तेजसचा हा सन्मान करण्याकरता आपण विनंती करूया या ठिकाणी डीजे बाला यांच्या शुभ हस्ते आपण तेजसचा सन्मान करूया. या डीजे बाला पवार आपण आपल्या शुभ हस्ते आमच्या गुणलेखनाचा अर्थात अतिशय गुणवान आहे बघा चेहरा, गोंडस चेहरा, साळस स्वभाव, हसरा चेहरा तेजसचा आणि फार सरळ लिखाण सातत्याने गेली 2 दिवस करतोय आणि खूप सारं चांगलं काम त्यांनी हाताळले. जरा टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. तुम्ही केलेला दावा तुमच्या लक्षात नसतील पण तेजसच्या लक्षात ते अगदी अचूक पाहायला मिळतील.
यानंतर गेली 2 दिवस या स्पर्धेकरता ज्यांचा आवाज आपण ऐकलात असे आमचे साथी समालोचक मित्र मनोजी उभारे सर यांचा आपण या ठिकाणी सन्मान करूयात या स्पर्धेच्या निमित्तानं. आणि विनंती असेल अमोलजी रणपिसे आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे. अर्थातच या असोसिएशनला लाभलेले आणखीन एक समालोचक आणि या माणगाव तालुका टेनिस क्रिकेटच्या पटलावरती 3 समालोचक या असोसिएशनने दिलेत. ही एक जमेची बाब आहे. या असोसिएशननं माणगाव तालुका टेनिस क्रिकेटच्या पटलावरती बरंच काही दिलंय. अनेक नवनवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील आणि 3ही समालोचक सध्याच्या घडीला या माणगाव तालुका टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपलं अधिराज्य गाजवत आहेत. त्याचबरोबर ही स्पर्धा गेली 2 दिवस त्यांच्या माध्यमातून आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहिली. ते टेनिस क्रिक इन्फोची संपूर्ण टीम. मी विनंती करतो निलेशजी शिंदे, योगेश दादा शिंदे या आपणही आपला हा सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. तर टेनिस क्रिक इन्फोच्या टीम्सला अर्थातच टेक्निकल टीमला देखील विनंती असेल निलेश शिंदे आणि योगेश शिंदे या शिंदे ब्रदर्स आपण हा सन्मान त्या ठिकाणी स्वीकारायचा आहे. महेंद्र वाडबोल यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा. या ठिकाणी आपले टेनिस क्रिक इन्फोची ही टीम आहे. गेली 2 दिवस आपण या वाहिनीवरती सतत हे सामने त्या ठिकाणी लाईव्ह स्वरूपात पाहिले. त्यानंतर आमचे डीजे मास्टर्स आणि मंडप डेकोरेटर्स म्हणजेच विनोदजी डेपे, डीजे साऊंड सर्व्हिस ओमकार यांचं आपण त्या ठिकाणी स्वागत करूया. विनोदजी या आपण हा सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं स्वीकारायचा आहे. समीर पवार यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे आणि सन्मानित करतील समीरजी पवार डीजे मास्टर्स अर्थातच डीजे ओमकार. धन्यवाद. आणि त्याचबरोबर आज या स्पर्धेकरिता अंतिम दिवसाकरिता आपल्या माणगाव तालुक्यामधील आणखीन एक गोड आवाज सन्माननीय मिलिंद शिर्के सर समालोचक यांचा आपण करूयात सन्मान. मी विनंती करतो सन्माननीय स्वप्नीलजी शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण करूयात. या माणगाव तालुक्यामधील एक गोड आवाज नुकताच त्यांना मानगाव रत्न प्राप्त झाला ते समालोचक मिलिंद शिर्के सर यांचा आपण करूयात विशेष सन्मान. चांगला गोड आवाज आपल्याला आजच्या या संपूर्ण दिवसभरामध्ये त्यांचा आपल्याला ऐकायला मिळाला. धन्यवाद. आणि त्याचबरोबर हे सर्व जे आपण सन्मान केले ते खऱ्या अर्थाने ही स्पर्धा सक्सेसफुल करण्यासाठी या सर्व जणांचा मोठा मोलाचा वाटा होता आणि त्यांच्या कारणाने ही स्पर्धा आपल्याला अगदी सक्सेसफुल होताना पाहायला मिळाली. आणि आता सर्व खेळाडूंना जी उत्कंठ आहे ना ती म्हणजे आता वैयक्तिक पारितोषिक त्याचबरोबर सांघिक पारितोषिक त्या कार्यक्रमाला इथे आपण आता सुरुवात करणार आहोत, जिथे आपल्याला बरेचसे वैयक्तिक पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेकरिता आपल्याला पाहायला मिळणार ते म्हणजे मोस्ट 4 म्हणजे या स्पर्धेमध्ये जास्त चौकार कोणी मारलेत त्यासाठी आपल्याला ही इस्त्री म्हणजेच ड्राय आयरन आपल्याला पाहायला मिळते. हे स्पर्धेचं पारितोषिक देण्यासाठी प्रथमतः मी विनंती करतो सन्माननीय राहुलजी बक्कम साहेब आपण या. आणि त्याचबरोबर डीजे बाळा आपणास दोघांना विनंती असणार आहे की आपल्या शुभ हस्ते आपण ही इस्त्री म्हणजेच ड्राय आयरन आपण इथे द्यायचंय. या खेळपट्टीवरती सर्वाधिक चौकार ज्याने मारले तो टीम दुर्गेश फायटर संघाचा देवदास राळे ठरतोय या स्पर्धेमधील मोस्ट 4 बॅटर. चांगली कामगिरी केली आणि बरेचसे चौकार त्याने मैदानाच्या आत लगवले आणि तो या स्पर्धेमध्ये ठरतोय मोस्ट 4 म्हणजे सर्वाधिक चौकार ज्यांनी मारले तो देवदास राळे आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद. आणि त्याचबरोबर आता आपण वळणार आहोत ते म्हणजे या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट सिक्सर किंग आता कोण असणार आहे ते आपल्याला पाहायचंय. प्रथमतः आपण विनंती करूयात या स्पर्धेचं
पारितोषिक देण्यासाठी सन्माननीय संतोषजी पालकर साहेब आणि त्याचबरोबर नथुरामजी तलवटकर साहेब दोघांनाही विनंती असणार आहे की आपण व्यासपीठाच्या अगदी समोर या. आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यायचंय. सन्माननीय संतोषजी पालकर साहेब आणि त्याचबरोबर नथुरामजी तलवटकर साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यायचंय. या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट सिक्सर किंग कोण असणार ते आपल्याला पाहायचं. त्यासाठी आपल्याला सुद्धा ट्राय रन इथे पाहायला मिळणार आहे. सन्माननीय नथुरामजी तलवटकर आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देऊया. या स्पर्धेमध्ये पहा आणखीन एक नाव होतं द्वितीय क्रमांकाचं, म्हणजे तो खेळाडू आपण सांगतोय अमोल वाडवल यांनी 10 षटकार लगावले होते, परंतु त्याच्यानंतरही आणखीन 2 षटकार लगावले, म्हणजे 12 षटकार लगवून या स्पर्धेमध्ये ठरलाय. मानगाव तालुक्याचा बाहुबली राहुल बक्कम ठरतो या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट षटकार लगवणारा खेळाडू. त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले तब्बल 12 सिक्स आणि तो ठरतो या स्पर्धेमधील सिक्सर किंग राहुल बक्कम. याला देखील आपण देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. आणि त्याचबरोबर आपण वळूयात या स्पर्धेमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणजेच बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक देण्यासाठी आपण प्रथमतः विनंती करूया. सन्माननीय मयूरजी यादव साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यायचंय. बेस्ट फिल्डर साठी आपल्याला ही अट्रॅक्टिव्ह दिसणारी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. पहा त्याने रन अडवले, चांगल्या पद्धतीच्या कॅचेस पकडल्या आणि टीमला मॅच मध्ये कायम ठेवलं. तो टीम कृषीभूमी 11 संघाचा कल्पेश धाडवे ठरतोय या स्पर्धेमधील उत्कृष्ट खेळाडू, म्हणजे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने बरेचसे कॅचेस पकडले, बरेचसे धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. तो कल्पेश धाडवे टीम कृषीभूमी 11 या संघाचा ठरतोय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. आता वळणार आहोत उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक देण्यासाठी आपण प्रथमतः विनंती करूयात. सन्माननीय समीरजी पवार आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देऊया. बेस्ट फिल्डर साठी आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे उत्कृष्ट अशी ट्रॉफी आणि त्याचबरोबर एक टॉवर फॅन आर्यन कंपनीचा टॉवर फॅन आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. पहा ही खेळपट्टी आपल्याला चांगल्या बॅटिंग साठी ओळखली जाते. फ्लॅट सरफेस ही खेळपट्टी आहे, त्याच्यावरती मोठमोठ्या खेळाडूंना त्याने थांबून ठेवलं, बऱ्याचशा विकेट घेतल्या. तो या स्पर्धेमधील म्हणजे विकेट घेतल्या 17. तो टीम चला गेस करूया आपण कोण असेल या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज. एकच नाव येते, नितेश धाडवे ठरला या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज. अगदी यंग टॅलेंटेड आणि मोठमोठ्या फलंदाजांना त्यांनी मैदानाच्या बाहेर पाठवलं आणि आज टॉवर फॅन इथे आपल्याला जिंकताना पाहायला मिळतोय. तो नितेश धाडवे टीम कृषीभूमी 11 या संघाचा ठरतो या स्पर्धेमधील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. नितेश देखील आपण देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. त्याचबरोबर आपण आता इथे वळणार आहोत बेस्ट बॅटर म्हणजे रन मशीन या स्पर्धेमध्ये आता कोण असणार हे पारितोषिक देण्यासाठी प्रथमतः आपण विनंती करूया. सन्माननीय स्वप्नीलजी शिंदे साहेब आणि त्याचबरोबर अभिजितजी जाधव साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण हे टॉवर फॅन बेस्ट बॅटर या फलंदाजाला आता देऊयात. खेळपट्टी जरूर चांगली होती, परंतु तितके चांगले गोलंदाज देखील होते, त्यांच्यावरती आक्रमण केली. सातत्याने आपल्याला त्या बॅटरच्या माध्यमातून चौकार षटकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळाली. तो बेस्ट बॅटर आपल्याला पाहायला मिळते, त्याने बनवल्या तब्बल या स्पर्धेमध्ये. चला गेस करूया पुन्हा एकदा आपण बेस्ट बॅटर कोण असणार आहे. थोडीशी उत्कंठ तुमची वाढवूयात. बेस्ट बॅटर कोण असेल या स्पर्धेमध्ये बनवलं त्याने 140 धावा. तो पुन्हा एकदा मानगाव तालुक्याचा बाहुबली राहुल बक्कम ठरतोय या स्पर्धेमधील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. 140 धावा आणि त्याचबरोबर 140 धावांमध्ये एक अर्धशतकीय खेळी ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. तो राहुल बक्कम
टीम राहुल स्पोर्ट्स मानगाव संघाचा खेळाडू तो ठरतोय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट राहुल बक्कम. राहुल बक्कम यांना देखील बंदिबेत खूप साऱ्या शुभेच्छा. पहा या स्पर्धेमध्ये मालिकावीर ते मालिकावीर साठी सोन्याची अंगठी आहे. सोन्याची अंगठी आता कोणाला जाणार त्याला ते पाहण्यासाठी आपल्याला अजून थोडंसं इथे वेट करावं लागणार आहे. आपण त्याच्या अगोदर इथे वळणार आहोत ते म्हणजे सांघिक पारितोषिक. या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकाचं आपण ट्रॉफी देऊया ते देण्यासाठी प्रथमतः विनंती करतो सन्माननीय संतोषजी मोरे साहेब, महेंद्र शेठ वाडवळ साहेब आणि त्याचबरोबर अमोलजी रणपीस साहेब आपण या आपल्या तिघांच्या शुभ हस्ते आपण चतुर्थ क्रमांकाची ही भव्य दिव्य ट्रॉफी आणि त्याचबरोबर 8,000 रुपये कॅश प्राइस आपल्याला इथे पाहायला मिळते. तर या स्पर्धेमध्ये ठरलंय दुर्गेश फायटर या स्पर्धेमधील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. दुर्गेश फायटर संपूर्ण टीम या अनिकेत आडीत कॅप्टन या आणि त्याचबरोबर संघाचे संघ मालक विनोदजी सुतार आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यांना देखील विनंती असणार आहे आपण देखील जॉईंट व्हायचंय. चतुर्थ क्रमांकाचा मान मिळाला तो म्हणजे टीम दुर्गेश फायटर या संघाला आपल्याला मिळताना पाहायला मिळते. संघाचे संघ मालक विनोदजी सुतार यांनी हा संघ दाखल केला आणि अगदी सक्सेस सुद्धा त्यांना मिळताना पाहायला मिळालं. यश प्राप्त झालं आणि चतुर्थ क्रमांकाचा मान त्यांना आपल्याला मिळताना इथे पाहायला मिळाला. कॉंग्रॅच्युलेशन टीम दुर्गेश फायटर. बोलूया तृतीय क्रमांकाकडे. तृतीय क्रमांकाचं मान ज्याने मिळवलं त्याच्या आधी आपण विनंती करूया संपूर्ण असोसिएशनचे कमिटी पदाधिकारी यांना विनंती असणार आहे की आपल्या शुभ हस्ते आपण हे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण द्यायचं. चला संपूर्ण असोसिएशनचे टीम कमिटी मेंबर्स अजून पदाधिकारी जे असतील आपण जॉईंट व्हा. या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचा मान मिळवलं तो म्हणजे टीम राहुल स्पोर्ट्स मानगाव. जोरात टाळ्यांचा गजर आपण करूया त्या सर्व टीमसाठी. या स्पर्धेमध्ये त्यांनी पहिल्यांदाच हा संघ दाखल केला आणि पहिल्याच वेळी आपल्याला यश प्राप्त होताना पाहायला मिळालं. या स्पर्धेमधील म्हणजेच SCPL 2024 मध्ये आपल्याला पाहायला मिळते तृतीय क्रमांकाचा मान मिळवताना तो म्हणजे टीम राहुल स्पोर्ट्स मानगाव हा संघ इथे आपल्याला विजयी होताना पाहायला मिळतोय. विजयी संघांच्या देखील आपण खूप सारे हार्दिक अभिनंदन देऊया. वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम राहुल स्पोर्ट्स मानगाव. त्याचबरोबर आपण वळूया द्वितीय क्रमांक. द्वितीय क्रमांक देण्यासाठी आपण प्रथमतः मान्यवरांना इन्व्हाइट करूयात. देवेंद्र जाधव साहेब आणि त्याचबरोबर विनोदजी सुतार साहेब आपण आपल्या शुभ हस्ते आपण हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक इथे द्यायचंय. पहा इथे एक चावी आमच्यापर्यंत पोहोचली आहे. जर तुमची कोणाची असेल तर आमच्यापर्यंत संपर्क साधा ही विनंती असणार आहे. द्वितीय क्रमांकाचं मान या स्पर्धेमध्ये मिळवलं ज्यांचे प्रयत्न चांगले होते परंतु फायनलच्या मॅच मध्ये अपुरे राहिले ते टीम खुशी भूमी 11 हा संघ आपल्याला SCPL 2024 मध्ये द्वितीय क्रमांकाचा मान इथे मिळवता पाहायला मिळतोय. या संघाचा कॅप्टन निखिल हुजरे आणि संघाचे संघ मालक संतोषजी मोरे आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली. पहा अगदी दुसरी मॅच त्याने ते गमावलं होते आणि त्यानंतरचा तो कमबॅक आणि थेट फायनल मध्ये एंट्री केली परंतु प्रयत्न थोडेसे कमी पडले आणि त्या कारणाने आपल्याला द्वितीय क्रमांकाचा मान त्यांना इथे मिळताना पाहायला मिळाला. वेल प्लेड टीम खुशभूमी 11 अँड कॉंग्रॅच्युलेशन आपण त्यांना करूयात. या स्पर्धेमध्ये आता सर्वांना उत्कंठा लागली होती ना ती उत्कंठा आता तिथे कमी होणार आहे. ज्या पद्धतीने मॅन ऑफ द सिरीज सोन्याची अंगठी ही आता कोणाला मिळणार आहे त्याची उत्कंठा आता सर्व प्रेक्षक वर्गांना सर्व खेळाडूंना सर्व मान्यवरांना लागली आहे. हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो सन्माननीय अजयजी नाटकर साहेब एकता या असोसिएशनचे श्री शिवछत्रपती ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज साठी पारितोषिक 500 रुपये सन्माननीय अमोलजी रणपीस साहेब यांच्याकडून सुद्धा आपल्याला येताना पाहायला मिळाले. मॅन ऑफ द सिरीज साठी भव्य दिव्य असे अट्रॅक्टिव्ह दिसणारी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर सोन्याची अंगठी
आता ही कोणाला जाणार आहे? पहा, गेस करूया आपण. सुशांत करकरे याचं एक नाव आलंय. अजून नावं आली पाहिजे. मोठा प्राइज आहे. अमोलचं एक नाव येतोय. आणखीन कोण? आणखीन नावं आली पाहिजे. पहा, या स्पर्धेमध्ये त्याने घेतल्या 8 विकेट, बनवल्या 113 धावा. तो हिटमॅन अमोल वाडवळ ठरतो या स्पर्धेमधील प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. आणि त्याला आपण इथे देणार आहोत सोन्याची अंगठी आणि त्याचबरोबरीने ही अट्रॅक्टिव्ह दिसणारी ट्रॉफी. ही सोन्याची अंगठी ज्यांनी आणि त्याचबरोबर 500 रुपयाचा कॅश प्राइज अमोलजी रणपिसे यांच्या माध्यमातून सोन्याची अंगठी ज्यांनी पुरस्कृत केली ते सन्माननीय भालचंद्र काडे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला ही सोन्याची अंगठी इथे आपल्याला पाहायला मिळाली. आणि तो या स्पर्धेमध्ये आपल्याला थटाना पाहायला मिळाला तो म्हणजे हिटमॅन अमोल वाडवळ, द रन मशीन, विकेट टेकर आणि सर्व गुण संपन्न असणारा खेळाडू अमोल वाडवळ या स्पर्धेमधील ठरतोय प्लेयर ऑफ द टुर्नामेंट SCPL 2024. त्याचबरोबर पहिलं पारितोषिक देण्याआधी आणखीन एक आपल्याला पारितोषिक इथं पाहायला मिळते ते म्हणजे विजेता संघ मालक. आता विजेता संघ मालकाला देखील आपण इथे पारितोषिक देणार आहोत. त्यांच्या कारणाने ही स्पर्धा सक्सेस झाली, त्यांचा संघ दाखल झाला, त्या कारणाने ही स्पर्धा आपल्याला हिट होताना पाहायला मिळाली. हे पारितोषिक देण्यासाठी प्रथमतः मी विनंती करतो असोसिएशनचे पदाधिकारी. आपण या सारे जण पुन्हा एकदा जॉईंट होऊयात. या स्पर्धेमधील SCPL मध्ये ठरलाय जो संघ स्मिथ 11 संघाचे संघ मालक तुषार शेठ वाडवळ आणि महेंद्र शेठ वाडवळ या दोघांना आपण विनंती करत आपण या त्यांना आपण इथे देणार आहोत एक घड्याळ. पहा, विनंती असणारे आपण कुठेही जायचं नाहीये. अजूनही प्रथम पारितोषिक द्यायचं आहे. आपल्याला पारितोषिक मिळाले परंतु अजूनही दुसऱ्या संघाला पारितोषिक देणं इथे बाकी असणार आहे. चला, विनंती असणार थोडंसं आता फक्त 5 मिनिटं आपण इथे 5 मिनिटं देखील नाही 2 मिनिटं फक्त वेळ घेणार आहोत आणि त्यानंतर मग आपण फोटो सेशनला जरूर जा. या स्पर्धेमध्ये स्मिथ 11 बॅक टू बॅकचा दुसरा चॅम्पियन ज्याने मिळवला तो स्मिथ 11 कळमजे संघाचे संघ मालक तुषार शेठ वाडवळ आणि त्याचबरोबर महेंद्र शेठ वाडवळ यांना आपण घड्याळ देऊन तिथे सन्मानित करणार आहोत. आणि SCPL 2024 चा चॅम्पियन संघ हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतो सन्माननीय विजय शेठ मेहता आणि त्याचबरोबर देवेंद्र गायकवाड साहेब आपण यायचंय. आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आपण पारितोषिक आणि त्याचबरोबर भव्य दिव्य अट्रॅक्टिव्ह दिसणारी ही ट्रॉफी SCPL 2024 चा विजेता संघ टीम स्मिथ 11 कळमजे ठरतो या स्पर्धेमधील चॅम्पियन संघ. पहा, खेळाडू आपण सगळेजण खाली बसा आणि मान्यवर आणि संघ मालक फक्त तिथे असतील उभे. खेळाडू आपण सगळ्यांनी खाली बसा म्हणजे फोटो अगदी व्यवस्थित येईल. संघ मालक आपण जॉईंट व्हा आणि खेळाडू आपण खाली बसा, फोटो अगदी व्यवस्थित येईल. SCPL 2024 पर्व 4 आपण पाहतोय स्मिथ 11 कळमजे बॅक टू बॅकचा दुसरा चॅम्पियन विजेता आपल्याला होताना पाहायला मिळाला. आणि त्याचबरोबरीने हा आपण सेलिब्रेशन करण्यासाठी गुलाल वगैरे इथे आणले असेल तर थोडं मैदानाच्या आतमध्ये जा. इथे आपण मंडप डेकोरेटरचं सगळं कापड आहे तर विनंती असणार आपण एन्जॉय करण्यासाठी जरूर आतमध्ये जा. आणि आपण डीजेला विनंती करूयात एक डीजे या सर्व विजेता संघासाठी. आणि ही कम ऑन डीजे.